नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फा 12,000 जागांसाठी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. तर मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मित्रांनो एवढ्यातच शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं, ज्यामध्ये जागा ज्या दाखवल्या होत्या 2,250 जागा होत्या. पण आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये जागा मित्रांनो वाढणार आहे. जवळपास 10,000 प्लस जागा ज्या मित्रांनो यावर्षी वाढणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. आणि आरपीएफची जी भरती ही जवळपास तुम्हाला 12,000 प्लस जागांसाठी तुम्हाला पाहायला मिळणार. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे ज्या मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर फॉर्म केव्हापासून चालू होता आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे, तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आला आणि अजूनही मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून सुरू होणार आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे. अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर 12,000 प्लस जागांसाठी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा जे लागते ते 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा. ओपन कॅटेगरीसाठी SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. बरोबर फीचा जर विचार केला तर यामध्ये खुला प्रवर्गासाठी 500 रुपये फी असते आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी असते. ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आला, ज्यामध्ये 2,250 जागा ज्या मित्रांनो दाखवल्या जात आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या जागा यामध्ये वाढणार आणि ह्या सर्व जागा मिळून ज्या मित्रांनो 12,000 प्लस जागांसाठी मित्रांनो ही भरती होणार आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा फक्त मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आला आहे आणि अजूनही आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू झाले नाही. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या मित्रांनो हे लवकरच निघणार आहे 12,000 प्लस जागांसाठी. आणि तुम्हाला तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा फॉर्म भरता येणार आहे आणि कॉन्स्टेबलमध्ये सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं फक्त 10वी पास आहे तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे तर हे जे फॉर्म आहे मित्रांनो जानेवारी किंवा फेब्रुवारी किंवा मार्च या 3 महिन्यामध्ये जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू होऊ शकते. कारण की 2024 मध्ये जे मित्रांनो निवडणूक आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि आचारसंहिता लागायच्या अगोदरच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू व्हायची जास्त शक्यता. कारण की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा शॉर्ट नोटिफिकेशन आला आहे 2,250 जागांसाठी. आणि जेव्हा सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर भरती ज्या मित्रांनो कन्फर्म असते. तर आतापासून अभ्यास आणि प्रॅक्टिस चालू ठेवा. तर जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा मित्रांनो फॉर्म चालू होऊ शकते किंवा मग फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू होऊ शकते. तर आपापल्या तयारीमध्ये राहा. ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या मित्रांनो जवळपास 12,000 प्लस जागांसाठी यावर्षी असणार आहे. कारण की 2018 पासून मित्रांनो ही भरती निघाली आहे आणि बरेच विद्यार्थी जे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची तयारी करत आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा 6-6 घंटे 8-8 घंटे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या निवडणुका. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच या भरतीचे फॉर्म जे मित्रांनो चालू होणार आहे. तर जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये मित्रांनो कोणत्याही महिन्यामध्ये फॉर्म चालू होऊ शकते. तर आपापली तयारी चालू ठेवा. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये 120 मार्काचा तुमचा पेपर असते सर्वात आधी. ठीक आहे. तर पेपरमध्ये 50 प्रश्न हे जीकेचे विचारले जाते. त्याचबरोबर 35 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे, 35 प्रश्न गणिताचे विचारले जाते. टोटल 120 मार्काचा पेपर असते. आणि निगेटिव्ह मार्किंग या भरतीमध्ये 3-1 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि 1.5 घंट्याचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. तर आतापासून अभ्यास चालू ठेवा. त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तकचा जर विचार केला तर अरिहंत पब्लिकेशनच्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता किंवा चक्षु पब्लिकेशनच्या पुस्तकातून अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये ग्राउंड किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे मुलं असाल तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर उंची लागणार आहे. महिला
उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागणार आहे, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि तर आरपीएफ मध्ये 3 इव्हेंट आहे मित्रांनो, एक 1600 मीटर आहे, 800 मीटर आहे, त्याचबरोबर लॉंग जंप आहे, हाय जंप आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग असणार आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडचा टायमिंग मिळणार आहे। महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 40 सेकंड एवढा टायमिंग राहणार आहे, ठीक आहे। तर एवढं आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये ग्राउंड आहे। तर आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, तर पहा आतापासून मित्रांनो तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे 6-6 घंटे 8-8 घंटे, कारण की आरपीएफ रेल्वे पोलीस भरती लवकरच मित्रांनो निघणार आहे, तोंडावरच आहे एकदम, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, 8-8 घंटे तरी अभ्यास करा कमीत कमी। आणि तुम्ही जे मित्रांनो आतापासून पेपर सेट सुद्धा सोडा, नुसतं ऑनलाईन क्लास केले चालणार नाही, ऑनलाईन स्टडी केले चालणार नाही, पुस्तकामधून तुम्हाला मित्रांनो स्वतःवरून 8-8 घंटे अभ्यास करावा लागणार आहे, कोणाला दाखवू नका, ठीक आहे। तर आतापासून 6-6 घंटे 8-8 अभ्यास करा, 8-8 घंटे अभ्यास करा। आणि एक तर मित्रांनो तुम्ही चक्षु पब्लिकेशनच्या पुस्तकातून अभ्यास करू शकता किंवा आर्यंतमधून करू शकता, दोनही पुस्तक सेम आहे। तर दोनपैकी एक पुस्तक कोणते घ्यायचं आहे तुम्हाला, एक तर आर्यंतचं किंवा मग चक्षु पब्लिकेशनचं हिंदीमध्ये पुस्तक आहे हे, आणि या पुस्तकांचा रिझल्ट आहे। आणि जीके साठी मित्रांनो तुम्ही लुसेंटचं पुस्तक घेऊ शकता आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा एक प्रॅक्टिस सेट सुद्धा तुम्ही घेऊन घ्या मित्रांनो चक्षु पब्लिकेशनचा, कारण की आपल्याला प्रॅक्टिस सोडवणं सुद्धा गरजेचं आहे। पेपर सेट सुद्धा तुम्हाला दररोजचा एक पेपर सेट तरी तुम्हाला सोडवावा लागणार आहे, जेणेकरून आपल्याला तेवढी प्रॅक्टिस होऊन आपला रिझल्ट किती येत आहे हे सुद्धा आपल्याला कळणार आहे। आणि प्रश्न कशा प्रकारे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये विचारले जाते हे प्रॅक्टिस सेटवरून कळणार आहे, पेपर सेटवरून कळणार आहे। रिझनिंगचे प्रश्न कसे येत आहे, जीकेचे प्रश्न कुठून येत आहे, गणिताचे प्रश्न कुठून येत आहे हे मित्रांनो आपल्याला अंदाज लागते। आणि लुसेंट या पुस्तकातले जवळपास जीकेचे 70 ते 80% प्रश्न हे पेपरला विचारले जाते, ठीक आहे। तर तुम्ही जे मित्रांनो पेपर सेट आतापासून घेऊन घ्या, ज्यांनी सुद्धा घेतला नसेल चक्षु पब्लिकेशनचा, आणि एक तरी मित्रांनो पेपर तुम्ही सोडवा, ठीक आहे। रोजचा एका दिवसाचा एक पेपर सेट तुम्हाला सोडवायचा आहे, जेणेकरून आपल्याला एक कळणार आहे त्यामधून की आपल्याला किती मार्क्स पडत आहे 120 पैकी। त्याचबरोबर तुमची जे मित्रांनो प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे, ठीक आहे। आणि त्यामध्ये पेपर सेटमध्ये सर्वच मित्रांनो हे राहते स्पष्टीकरणासह उत्तरं राहते, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला कळणार आहे की हे प्रश्न कशा प्रकारे सोडवले। तर जीके साठी 3 घंट्याचा टायमिंग द्या, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीसाठी 3 घंट्याचा टायमिंग द्या, त्याचबरोबर गणितासाठी सुद्धा तुम्ही 2-3 घंट्याचा टायमिंग द्या। तर आतापासून मित्रांनो 8-8 घंटे अभ्यास करा, तर लवकरच आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या मित्रांनो हे 2024च्या निवडणुकीच्या अगोदर निघणार आहे। तर शॉर्ट नोटिफिकेशन या भरतीचं आलेलं आहे। तर बरेच विद्यार्थी जे मित्रांनो डिमोटिवेट होत आहे की भरती लवकर कधी निघणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर लवकरच मित्रांनो हे भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर प्रॅक्टिस सुद्धा चालू द्या, त्याचबरोबर अभ्यास सुद्धा करा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल। तर तुमचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म भरणे चालू होऊ शकते, किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म चालू होऊ शकते, किंवा मार्च फॉर्म भरणे चालू होऊ शकते, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये राहा, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।